RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत। आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत। त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचाराचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया। हजारो दम्याचे रुग्ण जे इनहेलर आणि नेब्युलायझर वापरत होते, ते आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या चिकित्सेने पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि निरोगी आहेत। त्यांच्यापैकी काही रुग्णांनी आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया। 10 वर्षांपासून दम्याचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर। माझं नाव गुरुनाथ पोद्दार आहे, मी रिक्षा ड्रायव्हर आहे। मला खोकला, दम, धाप याची, चक्कर याची, मान, पाठ, कंबर, अंग दुखायचं, त्याच्यामुळे भरपूर त्रास व्हायचा। मी सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल भरपूर केले मी, त्या ठिकाणी मला काय कुठे उपयोग नाही आला। मी चेंबूरचं ते TV वरती मी ॲड बघितली, ते ॲड्रेस बघून मी ते फोन नंबर कॉन्टॅक्टवर लिहून घेतला। मी दुसऱ्या मी फोन केला इथल्या दवाखान्याला, मग त्या पत्त्यावरती मी इथं आलो। इथं येऊन मी 1 महिना औषध गोळ्या उपचार घेतल्या। त्या उपचारामुळे इथं भरपूर फरक पडला आणि चांगलं पण वाटलं। मध्यस्थी माझे वडील गावी प्रॉब्लेम झाला, ऑफ झाले, त्यानंतर गावी गेलो, 3-4 महिने राहिलो। आता मध्यंतरी मला गावी गेल्यानंतर मला पावसाने थंडी पडली आणि त्या थंडीमुळे परत मला उठत थोडंसं त्रास जाणवायला लागलं, म्हणून मी गावात आल्या भेटत आवडतो मी इथं आलो। मी येऊन मी तिथे डॉक्टरशी भेटलो, संपर्क साधलो आणि त्यांना मी माझ्या उपचारामध्ये सर्व सांगितलं। त्यांनी मला 1 महिन्याचे औषध गोळ्या वगैरे उपचार दिले आणि त्यांच्या औषधाने म्हणजे चांगलं फरक पडला मला। मग आता ह्याच्या पुढे चालू मला प्रत्येक ठिकाणी मला चांगला इलाज भेटला इथं। आता अंग वगैरे काय दुखत नाही, काय नाही, आता व्यवस्थित बरं वाटतंय। RJR डॉक्टराचे धन्यवाद। 10 वर्षांपासून सायनसचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर। नमस्कार मंडळी, माझं नाव श्रीदेवी आहे, मी मंचर गावातून आले आहे। मला सायनसचा त्रास होता, त्यासाठी 10 वर्षांपूर्वी माझं ऑपरेशन पण झालेलं होतं, पण त्यानंतर पुन्हा मला त्रास सुरू झाला आणि श्वासच घेता येईना, छाती जड व्हायची आणि नाकातून सारखं पाणी गळायचं। मग जिथे कुठे मी गेले हॉस्पिटलमध्ये मला ऑपरेशन करायला सांगितलं। ऑपरेशनचं नाव ऐकून मला भीती वाटली, त्याच्यानंतर RJR हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो। तेव्हापासून 1 महिना झाला माझा उपचार चालू आहे, तब्येत सुधारली आणि खूप छान वाटतंय। ऑपरेशनची गरज अजिबात नाही पडली। म्हणाले होते ऑपरेशन करावं लागेल, खूप त्रास होईल, 1 लाख रुपये लागतील, यातलं काहीच नाही झालं। आता मी अगदी ठीक झाले। इकडच्या ट्रीटमेंटमुळे मला खूप बरं वाटलंय। इकडची मेडिसिन खाल्ल्यानंतर मला खूप फायदा झालाय। याआधी श्वास घेताना मला खूप त्रास व्हायचा, आता श्वास घेताना मला कसलाच त्रास होत नाही। मला खरोखर खूप बरं वाटलंय। RJR हॉस्पिटलला मनापासून खूप खूप धन्यवाद। 1 वर्षांपासून दम्याचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर। माझं नाव राजू शिवाजी धोंडे। माझ्या आईला सांधिवात आणि गुडघेदुखी, परत अस्थमा ह्याचा त्रास होत होता खूप दिवसापासून। हे मेडिसिन घेण्याच्या अगोदर तिला पित्ताचा त्रास होता, तिला उलटी वगैरे व्हायची, मग परत जेवण वगैरे पण जायचं नाही आहे। तर आता 10-15 वर्ष झाले त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतो आहे। आम्ही खूप सारे प्रायव्हेट डॉक्टर्स वगैरे, परत ॲलोपॅथिक आणि जे आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे खूप सारे ट्रीटमेंट केल्या, पण तिथे आम्हाला पाहिजे एवढा रिझल्ट भेटला नाही आहे आणि आम्हाला फरक पडला नाही त्या गोष्टी। नंतर मग आम्ही पुढे जाऊन हे ॲड बघितली आणि नंतर मग आम्ही चेंबूरला कॉन्टॅक्ट केला। तुमचा नंबर होता TV वरती, तो कॉन्टॅक्टद्वारे मग आम्ही तिथे ट्रीटमेंटसाठी मी माझ्या वडिलांना पाठवलं तिथे, या दोघांना। नंतर मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली। 1 महिन्यामध्ये आम्हाला खूप सारा फरक पडला तिथे। जॉईंट्स वगैरे आता पहिल्यासारखे दुखत नाही आहेत,
चालायला वगैरे, उठायला वगैरे, बसायला त्रास व्हायचा, तो पण आता खूप कमी झाला आहे, म्हणजे खूपच कमी झाला आहे. धन्यवाद. इथून थँक्यू. जे रुग्ण दम्याच्या त्रासाने त्रस्त होते असे 17 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी यशस्वीरित्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि बरे झाले आणि पुढील 10-15 वर्ष त्यांना दम्याचा त्रास जाणवला नाही. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, वेरिकोज वेन, डोकेदुखी, गॅस्ट्रिक समस्या, थायरॉइड, मधुमेह, मानदुखी, वंध्यत्व, मूळव्याध, अर्धांगवायू, अल्सर, एक्झिमा, बद्धकोष्ठता, फायब्रॉइड्स, मुतखडे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. चालताना त्रास होणे, पायऱ्या चढायला त्रास होणे, खाली बसल्यावर उठायला त्रास होणे, अशा अनेक सांधेदुखीच्या रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांचे अनुभव आपण ऐकूया. 5 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव सुमन प्रभाकर डोईफोडे. मला शिड्या वगैरे चढताना त्रास व्हायचा, असं साधं चाललं तरी त्रास व्हायचा. उठता बसताना झोपताना किचनमध्ये काय काम करताना मला बेल्ट लावायला लागायचा. मला भरपूर डॉक्टरांचं औषध केले. माझा गुडघा दुखतो, गुडघ्यात गॅप आहे, ऑपरेशन करायला सांगितलेलं डॉक्टरांनी, पण आम्ही काय ऑपरेशन केलं नाही. आम्ही RJRमध्ये आलो 1 महिन्यापूर्वी. आता काय बेल्टची जास्त गरज पडत नाही आणि चालता उठता बसताना मला आता 50% फरक पडलेला आहे. त्यामुळे मी RJR हॉस्पिटलमध्ये परत दुसऱ्यांदा औषध घ्यायला आलेले आहे. येथील स्टाफचे आणि डॉक्टरांचे RJRच्या धन्यवाद. दहा वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी दहा वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव जयवंत आहे. संभाजीनगरवरून एक दगड उचलत असताना मी पडलो. तेव्हापासून माझ्या मानेमध्ये लचक आली होती. बाकी मला असा कुठला त्रास वाटत नव्हता. मी उभा राहू शकत नव्हतो. आठवडाभर घरीच होतो. चालता येत नव्हतं, उभे राहता येत नव्हता. त्यानंतर मी RJR हॉस्पिटलमध्ये आलो. इथं आल्यावर मला 5 दिवसाच्या औषधी दिली आणि 5 दिवस इथं माझ्यावर उपचार करण्यात आला. 3 दिवस संपूर्ण शरीराची मालिश करण्यात आली. खूप छान, चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आलं, मालिश करण्यात आली आणि 5 दिवसात मला बरं वाटायला लागलं. आता मी बरं आहे सर. इथे येताना मी वाकून येत होतो. खूप त्रास होत होता. गाडीतून खाली उतरताना हाताच्या आधाराने चालतो. हॉस्पिटलमध्ये आणताना मला व्हीलचेअरवर आणलं होतं. हळूहळू 5 दिवसामध्ये मी बऱ्यापैकी चालायला लागलो. आता चालताना कोणाच्या आधाराची गरज नाही. उठताना बसताना बरा त्रास होत होता. आता मी स्वतःच आंघोळीला जातो, संडासाला जातो. 5व्या दिवशी मी एकदम ठणठणीत झालो. आता मी बरा आहे, एकदम पहिल्यासारखा.
मी हात जोडतो, धन्यवाद देतो RJR परिवाराला. जोपर्यंत मी जिवंत आहे यांचे उपकार विसरणार नाही. वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. मी दिगंबर जाधव, हे आमच्या आई जयश्री जाधव. ह्यांचा घुटण्याचा खूप त्रास होता. आम्ही खूप काय औषधं केली, हाडांच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांना पण दाखवली, पण ते तेवढ्यापुरतीच आम्हाला आराम पडायचा. त्याने मला काही फरक पडला नाही. आतापर्यंत माझा खूप काय खर्च झाला औषधामध्ये. तर मग मी TV ला ही एक आमची ॲड बघितली अशी RJ डॉक्टरांची. मग आम्ही त्या ॲड्रेसवर इकडे आलो आणि ह्यांना पहिल्या 4 वर्ष झाली आतापर्यंत गुडघ्यांचा हा त्रास आहे. तर इथे आल्यानंतर आम्ही ही औषधं चालू केली. ह्यांना ढोपरे दुखायचं, संधिवातीचा त्रास होता. ते आम्ही इकडे 1 महिना औषधं सगळी काही जे काय ट्रीटमेंट केली आम्ही घेऊन बघितली. आम्हाला त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा खूप फरक पडला इकडे. आता ती स्वतःहून बाथरूमला जाते, उठते, बसते. आणि स्टिक पहिलाच घ्यायची पण त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा खूप कमी झाली. आता त्यांना स्टिक घ्यायची पण जरूरत लागत नाही. डॉक्टरांचा यांना माझा खरंच धन्यवाद. $2 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर.
सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 250 पेक्षा जास्त डॉक्टर उपचार देतात. यांचे शिक्षण BAMS, BSMS, BNYS, MD असे झाले असते. हे डॉक्टर आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी पद्धतीने प्रत्येक रुग्णांना बरे करतात. अनेक वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त तसेच ज्यांची रक्तातील साखरेची पातळी 400 ते 600 मिलीग्रॅम पर DL इतकी वाढलेली होती, अशा अनेक रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत आणि आज त्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी 100 ते 120 मिलीग्रॅम पर DL इतकी सामान्य आहे. त्यांच्यापैकी काही रुग्णांनी आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव शेअर केलेले आहेत, ते ऐकूया. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांना संपूर्ण वनस्पतीने बनवलेले आयुर्वेदिक औषध दिले जाते. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. 22 वर्षांपासून मधुमेहाने पीडित व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव आहे जुबैदा. शुगरचा त्रास मला 22 वर्षांपासून आहे आणि इन्सुलिन पण चालू होतं. सकाळी 20 युनिट आणि संध्याकाळी 20 युनिट असं मला इंजेक्शन घ्यावं लागायचं. शुगर वाढली की मला BP वाढायचं, अल्सर व्हायचे आणि कोलेस्ट्रॉल वाढायचं. मला खूप अशक्तपणा यायचा आणि डोकं जड व्हायचं माझं आणि दिवसभर झोपायचे मी. घरातलं काम करणं सुद्धा मला खूप मुश्किल झालं होतं. शुगर वाढल्यामुळे हे सगळे त्रास वाढले होते. RJR हॉस्पिटलची ऍडव्हर्टाइजमेंट मग मी एकदा टीव्हीवर पाहिली आणि इकडे यायच्या आधी जेवणाच्या आधीची माझी शुगर 241 आणि जेवणानंतरची 364 झाली होती. इकडे येऊन दाखवल्यानंतर जेवणाच्या आधीची शुगर 75 झाली होती आणि जेवणाच्या नंतरची शुगर 96.2 आली होती. पहिल्यापासून शुगर कंट्रोलमध्ये आहे. RJR मध्ये आल्यानंतर झोपही छान लागली आणि जेवणही छान जात आहे. RJR हॉस्पिटलला खूप खूप मनापासून धन्यवाद. 22 वर्षांपासून मधुमेहाने पीडित व्यक्ती 3 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव आहे वासुदेव तांडेल. मी कुलाबावरनं आलं, कपरेटवरनं. 24 वर्षापर्यंत मला डायबिटीस होता. तर माझा काय डायबिटीसमुळे मुंगीपाय मला समजत नव्हतं. माझी बोट आहे, मी पाण्यात जाताना माझा दगड लागलेला, ते मुंगीपाय मला काही समजलं नाही. तर मिसेसला सांगितलं मी जाऊया आपण ॲडमिट कर मला. GTमध्ये हॉस्पिटलला ॲडमिट केला. तिकडे त्याने थोडा मास्क काढला, मला परत पाठवला त्यांनी. बरंच काय होई नाही. मी TV ॲड बघितला RJR हॉस्पिटलचा. तिकडे मी गेल्यानंतर मला चांगली ट्रीटमेंट दिली नाही असं नाही. मला 1 महिन्याचं औषध दिला. परत मी परत घेतलं औषध घेतला. आता फार बरा झालेला आहे. परत माझी सगळी रशी निघत होती पायातनं, ती सगळी बंद झालेली आहे. त्या डॉक्टर बोलतो आता काय करायची जरूरत नाही, ठीक बरा झालेला आहे. आता इकडे मी औषध घेतलेलं आहे 3 महिन्यांनी. लय फरक म्हणजे लय चांगलाच फरक पडलेला आहे. RJR हॉस्पिटलला माझे धन्यवाद. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे, पायात व्रण येणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या बऱ्या होतात.
त्वचेला खाज येणे, त्वचेवर चट्टे, पुरळ उठणे, त्यातून रक्तस्राव होणे आदी लक्षणाने युक्त सोरायसिसग्रस्त लाखो रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेलेले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचाराचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया. 3 वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव बलिराम जयराम ठाकूर, गाव केलवणे, तालुका पनवेल. तुमचं काय आजार आहे? मला सोरायसिसचा त्रास आहे. हातावर लाल चट्टे यायचे आणि स्किन निघायची, भरपूर त्रास व्हायचा मला. 3 वर्षामध्ये भरपूर ठिकाणी उपचार केले स्किनच्या डॉक्टरांकडे, पण मला काहीच फरक आला नाही. तुम्हाला RJR बद्दल कसं माहिती पडलं? माझ्या मिसेसने टीव्हीवर ॲड बघितली, तेव्हा समजलं RJR हॉस्पिटलमध्ये आपल्या याच्यावर स्किनवर उपचार होईल. तेव्हा ती म्हणाली काय तिथे जाऊन एकदा पहा. RJR हॉस्पिटलमध्ये येऊन मला खूप फरक पडला, भरपूर फरक आलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या हाताला जे लाल चट्टे आणि जेवताना त्रास व्हायचा तो माझा पूर्णपणे बरा झालेला आहे. तसेच RJR हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. पाच वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव चंद्र नायडू आहे. मला सोरायसिसचा त्रास होता. हातावर फोडे यायचे, खूप हॉस्पिटलमध्ये दाखवलं, काही फरक नाही. जेवताना पण खूप त्रास व्हायचा, कुठलीच गोष्ट हातात पकडू शकत नव्हतो. माझा हात बघितल्यानंतर कोणीच हात मिळवत नव्हता. मग त्यानंतर मी टीव्हीवर जाहिरात पाहिली RJR हॉस्पिटलची. मला वाटलं मी इथे आल्यानंतर मी पूर्णपणे बरा होईन. मग मी मॅडमला भेटलो. मॅडमने मला 2 महिन्याची औषधे दिली. आता मी खूपच बरा आहे. जर तुम्हाला ह्या प्रकारचा आजार असेल तर तुम्ही RJR हॉस्पिटलला या. तुम्ही नक्की बरे होणार. तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही होणार. RJR हॉस्पिटलला मनापासून धन्यवाद. 16 वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. ही माझी आई आहे. हिचं नाव नंदा कसरे आहे. तर गेल्या 16 वर्षाचा हा जो त्रास आहे तो आम्ही RJR हॉस्पिटलची ॲड टीव्हीला बघून इथे आलो आणि ते औषध चालू केल्यापासून आता बऱ्यापैकी फरक पडलेला आहे.
टी व्हीला ॲड बघून आम्ही हे औषध चालू केलं. डॉक्टरांना आमची सगळी माहिती सांगितली की आम्हाला जे ओल्ड डॉक्टर होते ते स्किनला मलम वगैरे लावायला द्यायचे. ते लावल्यानंतर खाज कमी व्हायची, गोळ्या वगैरे खाऊन खाज कमी व्हायची, पण परत आहे तसंच होत होता त्रास. हिस्ट्री आम्ही ती पूर्ण डॉक्टरांशी कन्सल्ट केली. डॉक्टरांनी मग आम्हाला त्यानुसार आता जे औषध दिले ते गेल्या 16 वर्षाच्या जो त्रास होता, जो होणारा त्रास होता तो आता 1 महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात कमी आहे, खूप कमी झालेला आहे. त्यामुळे RJR हॉस्पिटलचं आणि डॉक्टर्स टीमचं मनापासून धन्यवाद. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र 421203. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळमजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र 422001. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416005. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र 413001. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र 440035.